स्वागत आहे आपले भाजी बटाटा रेसिपी वनितामध्ये। आपण आज करणार आहे शिल्लक राहिलेल्या चपातीपासून खूप अशी छान रेसिपी करणार आहे। चला तर आता रेसिपी पाहू। त्यासाठी आपल्याला 1 वाटी इतकं डाळीचं पीठ लागणार आहे। आपण इथे 1 वाटी डाळीचं पीठ घेतलं आहे। 2 ते 3 चमचे पीठ टाकून घ्यायचं एका भांड्यामध्ये सुरुवातीला। त्यानंतर एक बारीक चिरलेला कांदा, जेवढा बारीक होईल तेवढा बारीक कट करायचा आहे कांदा। हळद टाकायची। त्यानंतर लसूण आणि हिरवी मिरची मिक्सरला बारीक केली आहे। कोथिंबीर घालायची। हिरव्या मिरची ऐवजी तुम्ही लाल तिखटचा वापर केला तरी चालेल। आता राहिलेलं डाळीचं पीठ आपण त्यामध्ये टाकून घ्यायचं आहे सर्व, आणि अशा पद्धतीने मिक्स करून घ्यायचं सर्व पिठामध्ये। मीठ टाकायचं आहे चवीनुसार, आणि थोडं थोडं पाणी घालून आपण याचं बॅटर तयार करून घेणार आहे। खूप असं घट्ट करायचं नाही आपल्याला हे बॅटर। तयार झाला आहे, बघू शकता तुम्ही। आता आपण चपाती घेऊ। आणि आता चपातीवरती जे मिश्रण तयार केलं आहे आपण ते त्यावरती टाकून घ्यायचं आहे थोडं थोडं, आणि सर्व चपातीला पसरवून घ्यायचं आहे अशा पद्धतीने। तोपर्यंत एकीकडे गॅसवरती तवा ठेवायचा आहे गरम होण्यासाठी। खूप जास्त ही चपातीवर पसरवायचं नाही हे बॅटर, नाहीतर आपली जी आपण रेसिपी करणार आहे ती अगदी कुरकुरीत अशी होणार नाही। बघू शकता तुम्ही, अशा पद्धतीने पातळ असं पसरवून घ्यायचं आहे चपातीवरती। अगदी कुरकुरीत अशी रेसिपी होती ही आपली। आता पसरवून झाला आहे आपलं बॅटर चपातीला। तवा पण गरम झाला आहे आपला। तेल टाकून घ्यायचं तव्यावरती आणि पसरून घ्यायचं तेल सगळ्या तव्याला, आणि अशा पद्धतीने चपाती त्यावरती टाकून द्यायची तव्यावरती। गॅसची फ्लेम ही लोच ठेवायची आहे। आणि 2 ते 3 मिनिटांनंतर चपातीच्या वरच्या साईडने देखील बॅटर पसरून घ्यायचं। आणि तेल सोडायचं आहे थोडं थोडं। आता बघू चपाती झाली आहे का खालच्या साईडने। पलटून टाकायची आहे। बघू शकता तुम्ही, खूप छान अशी लागते ही पोळी। अगदी बेसन पोळी सारखी लागते। तर कडक अशी झाली आहे आपली ही पोळी तयार। आता आपण त्याचे काप करून घेऊ। तर तयार झाले आहे आपले शिल्लक राहिलेल्या चपातीपासून अगदी टेस्टी अशी रेसिपी। सगळेच अशा आवडीने खातील ही रेसिपी। एकदा नक्की करून पहा, आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरू नका। शेअर करा, कमेंट करा आणि
सबस्क्राईब करा चॅनलला. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.